गडावरील वादग्रस्त वाघ्या कुत्र्या पुतळ्याचं अतिक्रमण पाडण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना 1.5 महिन्यापूर्वी पत्र लिहिलं होतं। मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये। आज शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्मारकाला अभिवादन करून संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याच्या वादग्रस्त पुतळ्यासमोरच न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलाय। वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढण्याची वेळ आलेली आहे असं ते म्हणाले। तर या संदर्भात त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली आहे आपले प्रतिनिधी उदय जाधव यांनी। आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात किल्ले रायगडावरती साजरा झालेला आहे। आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी। इथे छत्रपती संभाजीराजे आले, त्यांनी महाराजांना मानवंदना दिलेली आहे। सर्व शिवभक्त त्यांच्या सोबत आहेत। आपल्यासोबत संभाजीराजे छत्रपती, आपण थेट त्यांच्याशी बोलूया। सर्व शिवभक्तांची इच्छा आहे, ती इच्छा तुम्ही तुमच्या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं। तुम्ही आता याच ठिकाणी वाघ्या कुत्र्याची इथे पुतळा आहे, वादग्रस्त ठरलेला आहे, तुम्ही मागणी केली होती 31 मे पर्यंत याचा निर्णय निकाल लावावा। नाही, मी 31 मे म्हटली नव्हती। सरकारने तारीख त्यांची पॉलिसी ठरवली होती की अतिक्रमण 31 मे पर्यंत काढावे। माझं तर उलट असं म्हणणं आहे की बऱ्याच पूर्वीच मला हा विषय घ्यायचा होता, पण मी तो विषय घेतला नाही। कारण का पहिल्यांदा आपण संवर्धन जतनचं रायगडचं काम करून दाखवू, लोकांना विश्वास दाखवू की आपण संवर्धन जतनचं काम करतोय। पण हे जे पात्र आहे हे एका दंतकथेतून राजसन्यास या नाटकातून तयार झालेलं आहे। जे राजसन्यास नाटक म्हणजे संभाजी महाराजांची बदनामी करणारं नाटक आहे। एकही पुरावा नाही आहे त्याचा, एकही इतिहासकार मग डाव्या आघाडीचं असून ते सेंटर आघाडीचं असून ते की उजव्या आघाडीचं असून ते कोणी म्हणत नाही की ह्याला ऑथेंटिसिटी आहे। म्हणजे ह्याच जागेवर जिथं आपण समाधीच्या ठिकाणी उभं, बाबासाहेब पुरंदरेंनी सुद्धा सांगितलेलं आहे की ह्याचा काही हिस्टॉरिक एव्हिडन्स नाही। मग तुम्ही जयसिंगराव पवार सर घ्या, इंद्रित सावंत घ्या, मेहेंदळे घ्या, पांडुरंग बलकवडे घ्या, कुठलाही इतिहासकार नाही। हे सगळ्यांनी सांगितलं की कुठलाही हिस्टॉरिक एव्हिडन्स नसलेलं हे पात्र मग का ठेवायचं, आणि ते शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला, आणि म्हणून तो मी विषय घेतला। तुकोजी होळकर महाराजांनी पैसे दिले, पण पैसे कशासाठी दिले? छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी दिले। ते त्या तुम्ही जे नाव घेताय त्या कुत्र्याच्या समाधीसाठी दिले नाहीत। तुम्ही बदनामी करताय तुकोजी होळकर महाराज। तुकोजी होळकर महाराजांचं काय करायला पाहिजे? सोनेरी अक्षरात नाव इथं समाधीच्या बाजूला लिहायला पाहिजे की त्यावेळी जे मोजके लोक होते ज्यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीला मदत केली, त्यामध्ये इंदोरचे तुकोजीराव होळकर महाराज होते। इतकं चांगलं मी सांगायला लागलोय, इथं दुसरा विषयच नाहीये। मग का आपण रडलोय? हे राजकारणाच्या पलीकडचा हा विषय, आणि मी तो झाल्याशिवाय काय बोलले ना, आज काही बोलत नाही। तुम्ही पत्रामध्ये एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता, 100 वर्षाचा जो काळ आहे तो पूर्ण होण्याआधी याच्या संदर्भात निकाल घेणं अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर हे ऐतिहासिक वस्तूमध्ये घडलं जाईल, मग ती पुन्हा उत्खनन किंवा पाडणं हे अशक्य होऊन जाईल। 1936 पर्यंत ही वेळ आहे, कारण का 1936च्या अगोदर आपण जर काढला नाही तर ते प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून येते, म्हणजे सुरक्षित स्थळ 2036 मी काहीतरी वेगळं काहीतरी बोलू वाटतं। 2036च्या अगोदर जर आपण नाही काढला तर ते सुरक्षित स्मारक म्हणून त्याची नोंद होते, आणि म्हणून आपल्याकडे वेळ आहे। आणि माझी तर सगळ्यांना हे आहे की आपल्याला काय कायदा हातात घ्यायचा नाही, आपल्याला कायदा हातात घेऊन काही मोडतोड करायची नाही। ज्यांचा विरोध आहे आपण सगळेजण एकत्र बसून